कुटुंबानं मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवीचं दर्शन घेतलं। मकर संक्रांती आणि उद्या होणाऱ्या मतदानापूर्वी ठाकरे कुटुंब मुंबादेवीच्या दर्शनासाठी याआधी उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती। लोकांना भरकटवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न, मराठी माणसाचा आज देवाभाऊंवर विश्वास, भाजप नेते प्रवीण दरेकर यांची टीका। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान, 16 तारखेला मतमोजणी होणार असून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। मुंबई महापालिकेच्या 227 जागांसह एकूण 2869 जागांसाठी निवडणूक। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पनवेल महापालिकेची पालकांना साथ, 3D पुतळे, पथनाट्य, लोककला, मॅरेथॉन सायकल रॅलीसह विविध उपक्रम, शाळांमधील विद्यार्थ्यांमार्फत पालकांना मतदानाचा संदेश। मुंबईमध्ये सत्तेची महालढत, 227 प्रभागातून सर्वाधिक 1700 उमेदवार रिंगणात, तर इचलकरंजी आणि जालन्यामध्ये पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव, 65 जागांसाठी मतदान, 230 उमेदवारांमध्ये लढत। हिंदूंचं ठरलंय यावेळी आय लव्ह महादेवच, मतदानाच्या आदल्या दिवशी मंत्री नितेश राणेंची सोशल मीडियावर पोस्ट, ठाकरेंच्या पोस्टला नितेश राणेंचं प्रत्युत्तर, हिंदू मतदारांना साथ घालण्याचा नितेश राणेंचा प्रयत्न। पुण्यामध्ये उमेदवार बाबूराव चांदेर यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता, भाजपचे उमेदवार गणेश कळमकर यांची चांदेर यांच्या विरोधामध्ये हायकोर्टात धाव, चांदेर यांनी निवडणूक अर्ज भरताना गंभीर गुन्हे लपवल्याचा आरोप। पुणे प्रभाग 38 मध्ये राष्ट्रवादी उमेदवाराने मतदारांना वस्तू वाटप केल्याचा वसंत मोरेंचा आरोप, विरोधकांना पराभव समोर दिसत असल्यामुळे मतदारांना प्रलोभन देत असल्याचा आरोप, मतदार मतांमधून प्रत्युत्तर देतील वसंत मोरेंची प्रतिक्रिया। ठाण्यामधील प्रभाग क्रमांक 6 मध्ये दोन्ही शिवसेना आमनेसामने, दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना धक्काबुक्की, शिंदे सेनेकडून ईव्हीएम मशीनचा डेमो घेऊन प्रचार केल्याचा ठाकरे सेनेचा आरोप। अमरावतीच्या बेलपुरामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाच्या घरासमोर पैसे वाटल्याचा आरोप, युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आरोप, पैसे वाटण्यावरून भाजप आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। नवी मुंबईच्या वाशी सेक्टर 9 मधील नूर मशीद परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे सापडल्याची अफवा पसरल्यानंतर परिसरामध्ये मोठी गर्दी जमली। अकोल्यामध्ये मतदारांना अज्ञातांकडून साडी आणि तिळाच्या लाडूंचं वाटप, भाजपचे उमेदवार मिलिंद राऊत यांचा आरोप, तिळाच्या लाडूच्या बॉक्सवर प्रतिनिधींचे स्टिकर लावल्याचा आरोप, तर काल अज्ञाताकडून साड्यांचं वाटप करण्यात आलं होतं।